सध्या महाराष्ट्रभरामध्ये मराठा आंदोलन पेटलेले आहे। मराठा समाजाला आरक्षण द्यावे या मागणीसाठी विविध ठिकाणी विविध प्रकारची आंदोलने केली जात आहेत। परळी तालुक्यात गावागावामध्ये साखळी उपोषण सुरू आहेत। त्यातच पोहनेर येथील समाज बांधवांनी वेगळेच आंदोलन करत आपल्या आंदोलनाकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे। पोहनेर व परिसरातील नागरिक साखळी उपोषण करत असून गेल्या अनेक दिवसापासून पोहनेर व परिसरातील मराठा समाज बांधवांचे साखळी उपोषण सुरू आहे। या साखळी उपोषण आंदोलन स्थळावर आज एक अभिनव उपक्रम राबवून या आंदोलकांनी आपल्या स्वतःच्या रक्ताने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून मराठा आरक्षण द्यावे अशा प्रकारची मागणी केली। पोहनेर व परिसरातील मराठा समाज बांधव आंदोलकांनी या ठिकाणी स्वतःचे रक्त काढून रक्ताने एक पत्र लिहिले व त्यावर रक्ताने सह्या केल्या आणि मुख्यमंत्र्यांना हे पत्र पाठविण्यात येणार असल्याचे सांगितले। या ठिकाणी सहभागी असलेल्या 51 आंदोलनकर्त्यांनी स्वतःच्या रक्ताने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून मराठा आरक्षण लवकरात लवकर द्यावे अशा प्रकारची मागणी केली। यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात येत होती। या आंदोलनात मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव सहभागी झाला आहे। जरंगे बटन तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जरंगे बटन तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। एक मराठा, एक मराठा, जय भीम, जय शिवराय। एक मराठा, एक मराठा, आरक्षणांच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचं। जय भीम, जय शिवराय, जय भीम, जय शिवराय। एक मराठा असा उल्लेख करण्यात आलेला आहे की आम्ही पहिल्यापासूनच कुणबी आहोत। आमचा व्यवसाय शेती आहे। तुम्ही शेतीवर म्हणजे व्यवसायावर आधारित तुम्ही आरक्षण रचना केलेली आहे। मग आमचा जो व्यवसाय आहे त्यावर आधारित आम्हालाही आरक्षण द्या ना, कारण की सर्वच काही सर्व समाजातील नेते हे पुढारलेले असतील, पण सर्वसामान्य जो मराठा बांधव आहे तो आजही रोजगार हमीच्या कामावर जातो, तो आजही लोकांची इथं सालं घालतो, तो आजही म्हणजे भयान परिस्थितीतून जात आहे। त्यामुळे आमची सरकारला एवढीच मागणी आहे की आम्ही मागासलेलो आहोत। आम्ही सर्व जे निकष आहेत आरक्षणास बसण्यासाठीचे ते सर्व निकष आम्ही पूर्ण केलेले आहेत। त्यामुळे आमची एवढीच मागणी आहे की आम्हाला आरक्षण देऊन सरकारनं आमच्या विनंतीला मान द्यावा। अनेक पाहतो आपण की मराठा युवक आरक्षणासाठी अनेक आत्महत्या करतात। अशा युवकांना आपण काय सांगाल? माझी मागणी म्हणजे माझं त्या युवकांना तेवढंच म्हणणं आहे की त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलू नये। जर तुम्हीच राहिला नाही तर हे आरक्षण घेऊन करायचं काय? हे आरक्षण कोणासाठी मिळवायचं? हा लढा कोणासाठी उभा करायचा? जर सिरसलामत पगडी पचास असं म्हणतात ना, तसं जर आपणच हयात नसतो तर हे आरक्षण घेऊन करायचं आहे काय? लढा कसा असणार आहे? आंतरवाली सराटीमध्ये आमचे मनोज जरांगे पाटील, आमचा समाज बांधव, आमचा भाऊ तिथं उपोषणाला बसलेला आहे। तिथून जी दिशा ठरवल्या जाईल त्या दिशेला इथून पुढं आम्ही सहकार्य करणार आहेत। काल मनोज जरांगे पाटलांनी 11 मुद्दे सरकारला विचारलेले आहेत। मी आपल्या माध्यमातून सरकारला विनंती करतो की त्यांनी त्या 11 मुद्द्यांवरती आपलं स्पष्टीकरण द्यावं। त्यांनी इतर समाजाला कुठल्या पद्धतीनं आरक्षण दिलं, कोणते क्रायटेरिया होते ते देत असताना, आणि ते निकष आम्ही पूर्ण करत जर असतो तर मग आम्हाला आरक्षण देण्यासाठी तुमची अडचण काय आहे? आणि सर्वात प्रामुख्यानं म्हणजे जी मागणी आहे किंवा 32% ओबीसींना आरक्षण, म्हणजे तुम्ही आरक्षणाची पद्धत कशी नेमलेली आहे की 50% आरक्षण। जर समजा ओबीसींची संख्या 64% आहे असं आपण गृहीत धरलं तर आरक्षण त्यांना 32% दिलं। त्याच्यानंतर मराठा समाजाला तुम्ही पहिले 16% आरक्षण दिलं होतं, म्हणजे 16 32। तुमची दिशा कशी असणार सांगा तुम्ही? आमची दिशा जसं मनोज जरांगे पाटील ठरवतील ती आमची दिशा असेल।
50 जणांनी पत्र लिहिलेले आहेत. कशा पद्धतीचं आहे? रक्तरंजित पत्र आहेत. ती रक्तरंजित हाक आम्ही मुख्यमंत्र्यांना पत्राच्या माध्यमातून पोहोचवत आहोत.